महाराष्ट्र शासन व वन विभाग अलिबाग अंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय पेणच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, भाजप रायगड महामंत्री वैकुंठ पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, बाजार समिती सभापती महादेव मानकर, उपवनसंरक्षक अधिकारी अलिबाग राहुल पाटील, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी भाऊसाहेब जवरे, वनक्षेत्रपाल अलिबाग कुलदीप पाटकर, पेण वनपरिक्षेत्र अधिकारी सपना सोनार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, नगरसेवक निळकंठ म्हात्रे, कृषी अधिकारी सागर वाडकर, उद्योजक राजू पिचिका, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद गायकवाड, माजी परिषद सदस्य प्रदीप म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। त्या अनेक गोष्टी असतात। फॉरेस्ट आता पूर्वीचा फॉरेस्ट आता राहिलेला नाही। या फॉरेस्टमध्येच खरं म्हणजे आपलं जीवन आहे आणि आता ह्या फॉरेस्टमध्ये संपूर्ण वनाचं रक्षण केलं तरच या पृथ्वीचं रक्षण होऊ शकतोय असं मी म्हणाल तर काही गैर ठरणार नाही। आणि म्हणून ह्या ठिकाणी आज संपूर्ण फॉरेस्टचं डिपार्टमेंट जे आहे, कारण फॉरेस्टचा मंत्री मी होतो 2004 ते 2009 पर्यंत फॉरेस्टचा मंत्री असल्यानंतर मी प्रत्येक ठिकाणी गेलेला आहे आणि ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याकडं वन थोडं कमी आहे, परंतु विदर्भात वन फार मोठं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा वनाचं रक्षण केलं जातं। हे फक्त फॉरेस्ट आणि फॉरेस्टनीच फॉरेस्ट करतो। फॉरेस्ट शिवाय तिथं रक्षण कोण करू शकत नाही आणि म्हणून या फॉरेस्टला आज त्या ठिकाणी चंद्रपूर नव्हे किंवा पुऱ्या महाराष्ट्रात फॉरेस्टची जागरूकता ठेवली आणि ही संपूर्ण वनसंपत्ती जिवंत ठेवली। या वनसंपत्तीचा उपयोग सर्वसामान्य माणसांसाठी होतोय आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला सांगितलं पाहिजे, हे दिव्य भव्य असे ही वास्तू आहे। या वास्तूचा सुद्धा उपयोग या ठिकाणी आपल्या संपूर्ण तालुक्याचा विकास करण्यासाठी झाला पाहिजे। या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत, काही फॉरेस्टमध्ये अडकलेल्या गोष्टी आहेत। या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी असतील त्या ठिकाणी आपले राहुल पाटील आहेत, हे सकारात्मक आहेत आणि चांगले अधिकारी आहेत आणि म्हणून ते आहेत तोपर्यंत इथे इथली कामं जी आहेत ती 100% चांगल्या पद्धतीने झाली पाहिजेत आणि ह्या वास्तूचा उपयोग सुद्धा त्याच्यासाठी झाला पाहिजे। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी आम्हाला बोलावलात आणि 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली, परंतु ह्याचा उपयोग आपण करा, सर्वसामान्य माणसांसाठी करा आणि ह्या तालुक्याच्या बाबतीत जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा मार्गी लावा, एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो। कार्यालय याचं उद्घाटन करण्याकरता मान्य रविशेठ पाटील आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर सरकारी कार्यालय ही अधिक अद्ययावत व्हावीत, चांगली व्हावीत आणि सरकारी अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जनतेप्रती असलेलं आपलं कर्तव्य बजावण्याकरता या सुखसोयींचा अधिकाधिक लाभ व्हावा, याकरता शासनानं दिलेल्या या सुविधांबद्दल मी शासनाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या कार्यालयातून जनताभिमुख कारभार, जनतेच्या हिताकरता कारभार या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालावा याकरता येथील अधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो। जिल्ह्यामध्ये